Now similarly we solve again another example. Again the problem is of maximization type. Solve using big M method. Maximize z equal to 3x1 plus x2 subject to 2x1 plus x2 less than or equal to 2, 3x1 plus 4x2 greater than or equal to 10, x1 x2 are greater than or equal to 0, x1 x2 are greater than or equal to 0. We have to convert the given LPP in the standard form. Therefore, to write the LPP in a standard form, our objective function is of maximization type. First constraint is less than or equal to type. Therefore, we add a slack variable in the first constraint, which is x3. Next, second constraint is greater than or equal to type. म्हणून मी x4 सबट्रॅक्ट केला आणि w ऍड केला इक्वल टू 2. सगळे व्हेरिएबल जे मी या ठिकाणी यूज केले आहे x1 x2 x3 x4 आणि शिवाय w हा सुद्धा काय असणार आहे तुमचा आर्टिफिशियल व्हेरिएबल ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. आता तुम्हाला समजलंच आहे की आपण टेबल हा कसा लिहितो. फर्स्ट स्टार्टिंग टेबल बघा. या ठिकाणी आपण व्हेरिएबल वापरलेले कोणते कोणते आहे तर x3 w cj zi. cj म्हणजे झेडचे कोएफिशियंट बघा या ठिकाणी तो आहे 3. त्यानंतर x2 चा आहे 1 आणि मॅक्सिमायझेशन प्रॉब्लेम असल्यामुळे ऑब्वियसली आपण घेणार आहे -m × w. तो 0 x3 नाहीये म्हणून 0, x4 नाहीये म्हणून 0 ऑब्जेक्टिव्ह फंक्शन मध्ये आणि w चा कोएफिशियंट -m. zi काय आहे आपले या ठिकाणी कसे बघावे लागतात ते x3 चा कोएफिशियंट x3 नाही आहे आपल्या ऑब्जेक्टिव्ह फंक्शन मध्ये म्हणून 0 आणि w चा कोएफिशियंट -m. सेम वे जसं सिम्प्लेक्स मध्ये आपण कोएफिशियंट बघून मॅट्रिक्स लिहितो तसं याला मॅट्रिक्स फॉर्म मध्ये लिहिलंय 2 1 1 0 0 2 1 1 3 4 0 -1 अँड 1 पुन्हा आणि राईट हँड साईडचे कॉन्स्टंट 2 12. मग आपली डेल्टा आहे त्याच पद्धतीने मी कॅल्क्युलेट करेल. कोणता फॉर्म्युला वापरतोय आपण डेल्टा आहे साठी cj - zi. आता या ठिकाणी मी तुम्हाला पुन्हा 2 कॅल्क्युलेट करून दाखवते. पहिली टर्म आहे तुमची 3 -2 × 0 0 आणि -3 × m म्हणजे तो झाला -3m. म्हणजे ही टर्म झाली 3 + 3m. पहिली टर्म झाली 3 + 3m. सिमिलरली तुमची ही टर्म झाली 1 मायनस इन सेकंड टर्म इज 1 -1 × 0 इज 0 आणि -4m. म्हणजे ती काय झाली 1 +4m. अँड सेम वे बाकीच्या टर्म आपण कॅल्क्युलेट केल्या. इथं आपण सुरुवातीला काय घेतोय याचा 0 घेतो आणि तो कसा कॅल्क्युलेट करतो आपण फॉर्म्युला आपला तोच असेल कोणता 0 -2 × 0 इज 0 आणि -12m. म्हणजे वजा काय झाला तो +12m. तो आपण या ठिकाणी लिहिलाय. आता प्रोसिजर आपली तीच असेल की आपण काय करणार आहे मॅक्सिमाइज प्रॉब्लेम आहे म्हणून बिगेस्ट व्हॅल्यू या ठिकाणी आपण बघणार आहे. तर बिगेस्ट व्हॅल्यू काय आहे या ठिकाणी ऑब्वियसली कोएफिशियंट कोणाचा मोठा आहे 4. यमचा 3 आणि 4 यांच्यात कंपॅरिझन होईल बिगेस्ट व्हॅल्यू बघण्यासाठी. म्हणून 4 हा मोठा आहे म्हणून 3m पेक्षा 4m ही क्वांटिटी मोठी असेल म्हणून या डायरेक्शनने आपण ॲरो करणार. आणि ही ॲरो केलं म्हणजे काय आपण काय बघतोय या ठिकाणी ही जी टर्म आहे हिला आपण काय म्हणतो या डायरेक्शनने येणारा व्हेरिएबल हा एंट्री व्हेरिएबल आहे. म्हणजे x2 तुमचा काय असेल या ठिकाणी एंट्री व्हेरिएबल. मग आता x2 तुमचा एंट्री व्हेरिएबल ठरला की आपण मिनिमम रेशो टेस्टने आपण एक्झिट व्हेरिएबल या ठिकाणी बघत असतो. तर आपला एक्झिट व्हेरिएबल काय असणार आहे काय फॉर्म्युला आहे आपला एक्झिट व्हेरिएबल काढण्यासाठीचा मिनिमम रेशो आपण फाइंड आउट करतो. आता राईट हँड साईडचा कॉन्स्टंट बघायचा. राईट हँड साईडचा कॉन्स्टंट काय आहे तुमचा 2 अपॉन या डायरेक्शनने येणारा कॉन्स्टंट म्हणजे 1. 2/1 काय झाला तुमचा 2. त्याच पद्धतीने राईट हँड साईडचा कॉन्स्टंट आहे 12 भागेला या डायरेक्शनचा कॉन्स्टंट आहे 4. 12 भागेला 4 3. आता तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर एक व्हॅल्यू आहे 2 आणि एक हे 3. मग ऑब्वियसली मिनिमम व्हॅल्यू कोणती आपली तर 2 आहे.
म्हणून आपण ह्या डायरेक्शनने याला ॲरो केलं आणि ही आपल्याला काय सांगते तर एक्झिट व्हेरिएबल कोणता असेल आणि हे दोघं इंटरसेक्शन होऊन जिथे भेटतील तो असेल तुमचा पिव्होट एलिमेंट. ही डायरेक्शन आणि ही डायरेक्शन म्हणजे हा काय झाला तुमचा पिव्होट एलिमेंट. आता आपली प्रोसिजर काय आहे की ह्या पिव्होट एलिमेंटला आपण काय करतो 1 आणि करस्पॉन्डिंग कॉलमचे एलिमेंट काय करतो आपण 0. मग आता तुम्ही जर ऑब्झर्व केलं या ठिकाणी तर तुमचा एंट्री आणि एक्झिट व्हेरिएबल तर ठरला की एंट्री व्हेरिएबल x2 असेल आणि एक्झिट व्हेरिएबल x3 असेल. मीन्स व्हॉट x2 विल एंटर इन द बेसिस अँड x3 विल लिव्ह द बेसिस अँड मेक द पिव्होट एलिमेंट ॲज अ युनिटी. पण इथे काय होतंय की तुम्हाला ऑपरेशन करण्याची गरज नाहीये. कारण काय की पिव्होट एलिमेंटला तुम्हाला काय करावं लागतंय युनिटी आणि तो ऑलरेडी 1 आहे. म्हणून या ठिकाणी मी कोणतंही ऑपरेशन करत नाही आणि पिव्होट एलिमेंट ऑलरेडी काय झालेला आहे तुमचा मग तिथं झालेला नाही, ऑलरेडी तो आहे, तो 1 आहे. म्हणून तो रो आपण जसाच्या तसा लिहितो. काय करणार आपण तो रो जसाच्या तसा लिहिणार. त्यानंतर करस्पॉन्डिंग कॉलमचा एलिमेंट म्हणजे या 4ला मला 0 करायचं आहे. मग या 4ला 0 करायचं असेल तर मी काय करेल R2 - 4R1. मग R2चा एलिमेंट कोणता आहे तुमचा 3 मायनस 4 × 2 म्हणजे काय झाला तो -8. किती झाला मग 3 - 8 इज -5. आता हे ऑपरेशन खरं तर तुम्हाला आता सोयीचे म्हणजे सवयीचे झालेले आहे. कारण की रो ऑपरेशन आपण FY BSc पासून काय 11वी पासून करत असतो हे सगळे आणि त्यामुळे हे कॅल्क्युलेशन फक्त कोणतं केलं पाहिजे आणि किती काळजीने केलं पाहिजे हे तुमच्या आतापर्यंत लक्षात आलं असेल. म्हणून R2 - 4R1 केलं की ही टर्म आलेली तुमची -5. त्यानंतर ह्या टर्मला 4 - 4ने मल्टिप्लाय केल्यामुळे 0 कारण आपल्याला हा एलिमेंट 0 करायचा होता. 0 - 4 इज -4 -1 मायनस ह्याला 0ने 4ने मल्टिप्लाय केलं तरी तो तसाच राहील म्हणजे -1 1 - 0 याला 4 दुनी 8 याला 4ने मल्टिप्लाय करायचं आहे मला. 8 12 - 8 किती होतील हे आपले 4. सिमिलरली हा आपला तोच फॉर्म्युला डेल्टा I = CJ - ZI. पुन्हा या ठिकाणी मी तुम्हाला फर्स्ट टर्म कॅल्क्युलेट करून दाखवते. आपला कोइफिशियंट आहे 3 मायनस 2 × 1 म्हणजे 2 आणि -5 × -m इज +5m म्हणजे ही काय होईल 3 - 2 -5m म्हणजे 1 - 5m. काय झाली ही टर्म 1 - 5m. सेम वे 1 - 1 × 1 इज 1 प्लस 0 × -m 0 म्हणजे याचा अर्थ काय 1 - 1 0. खरं तर याला आपल्याला कोणतंही रो ऑपरेशन वापरावं लागत नाही. न वापरता पण तो हा फॉर्म्युला आपण फॉलो केला की तो आपोआप 0 होतो. सेम वे इथला एलिमेंट आपण त्याच फॉर्म्युल्याने कॅल्क्युलेट केला, हाही त्याच पद्धतीने केला आणि हा सुद्धा त्याच पद्धतीने आपण कॅल्क्युलेट केला. आता जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर ही पण m इज व्हेरी लार्ज क्वांटिटी. देअरफॉर 1 - 5m becomes negative number. This is 0. This is also negative. This is negative. Means what? All delta I are less than or equal to 0. Therefore, here optimality criteria is satisfied and you can stop here and conclude about the solution. What you conclude? X1 is not present in the last basis matrix and optimality criteria is satisfied. Therefore, value of the x1 is 0 here and value of the x2 is 2. But w, which is artificial variable, is present in the table which gives the value 4. x2 is 2, w is equal to 4. आणि जर तुमच्या लक्षात असेल तर ज्यावेळी आपण आर्टिफिशियल व्हेरिएबल बद्दल शिकलो त्या ठिकाणी मी सुरुवातीला तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की जर समजा आर्टिफिशियल व्हेरिएबल हा तुमचा प्रेझेंट असेल आणि तो प्रेझेंट असून तो पॉझिटिव्ह लेवलला असेल, इथं त्याची व्हॅल्यू
4 आहे, याचा अर्थ काय होतो की तुमचा आर्टिफिशियल व्हेरिएबल हा पॉझिटिव्ह लेव्हलला आहे आणि ऑप्टिमॅलिटी क्रायटेरिया सुद्धा सॅटिस्फाईड आहे. म्हणजेच काय, हिअर द आर्टिफिशियल व्हेरिएबल डब्ल्यू इज प्रेझेंट ॲट पॉझिटिव्ह लेव्हल अँड ऑप्टिमॅलिटी क्रायटेरिया इज सॅटिस्फाईड. यू मस्ट राईट हिअर द सेंटेन्स ऑल्सो ॲट पॉझिटिव्ह लेव्हल अँड ऑप्टिमॅलिटी क्रायटेरिया इज सॅटिस्फाईड. is satisfied. If both this is satisfied, then you can conclude that the given LPP has a no solution, or you may say that there is a infeasible solution. So write the term as infeasible. And here we conclude about this problem is that the given LPP has an infeasible solution. Next, move to the next problem, which is again of maximization type, and here also the constant, one of the constant is less than or equal to type and other is of greater than or equal to type. Therefore write in the first in the standard form. फर्स्ट कॉन्स्टंट x3 ॲड करणार, सेकंड कॉन्स्टंट मध्ये x4 सबट्रॅक्ट करते, w ॲड करते. हा झाला तुमचा स्टँडर्ड फॉर्म. तर हा स्टँडर्ड फॉर्म लिहिल्यानंतर याला काय म्हणतो आपण, इन शॉर्ट SLPP म्हणजे स्टँडर्ड लिनियर प्रोग्रामिंग प्रॉब्लेम. आता नेहमीप्रमाणे आपण टेबल बघणार. तुमचा सुरुवातीचा व्हेरिएबल आहे x3, w, त्यानंतर नेहमीप्रमाणे CJ हा इथे ZI नसतो, ZI आपण ऑब्वियसली या ठिकाणी आपण तो लिहिला पाहिजे. कुठं लिहिला पाहिजे आपण तो, इथे खालच्या डायरेक्शनने ZI असतो. तर मग आता आपण कोएफिशियंट लिहूया. C चे काय आहे, सगळे कॉन्स्टंट इथले 1 1 0 0 आणि W चा -m. सेम वे x3 चा कोएफिशियंट आहे तुमचा दिलेल्या फंक्शन ऑब्जेक्टिव्ह फंक्शन मध्ये 0 आणि W चा कोएफिशियंट आहे -m. सेम वे इथं आपण कोएफिशियंट लिहिणार, म्हणजे कोणते, 1 2 1 0 0 1 2 1 0 0 3 5 0 -1 अँड W चा 1. राईट हँड साईडचे कॉन्स्टंट आहे 2 आणि 15. फॉर्म्युला पुन्हा तोच वापरणार, डेल्टा I इक्वल टू कोणता, CJ ZI. तो फॉर्म्युला वापरला आणि या ठिकाणी हा टेबल कॅल्क्युलेट केला. म्हणजे पुन्हा एकदा हा टेबल मी तुम्हाला ह्या एक्झाम्पल मध्ये लिहून दाखवते. बघा इथं आपण काय घेतो, इथे काय घेत असतो आपण, पहिल्यांदा बेसिक व्हेरिएबल. बेसिक व्हेरिएबल नंतर प्रॅक्टिसने हे होऊन जाईल. जसं जसे तुम्ही एक्झाम्पल सोडवणार तसं तसं इथे CJ लिहितो, इथे ZI लिहितो. CJ म्हणजे काय सांगितलंय मी तुम्हाला, याच्यातले कोएफिशियंट. म्हणजे पहिले आपण बेसिक व्हेरिएबल आहे तुमचा x3 आणि W. x3 चा कोएफिशियंट आहे आपल्या ऑब्जेक्टिव्ह फंक्शन मध्ये 0 आणि याचा आहे -m. इथं आपण कोणाचे कोएफिशियंट लिहितो सांगितलं मी, ऑब्जेक्टिव्ह फंक्शन मधले x1 चा किती 1. तर पहिले मी व्हेरिएबल लिहिते, x1 x2 x3 x4 आणि W. x1 चा कोएफिशियंट काय तुमचा, आपण 1 लिहिला, x2 चा पण 1 आहे, x3 नाही आहे, x4 नाही आहे आणि याचा कोएफिशियंट -m. इथं कोणता मॅट्रिक्स लिहितो आपण, मॅट्रिक्स म्हणजे इथं कोएफिशियंट लिहितो 1 2 1 0 0.
त्याच्यानंतर पुढच्या याचा 3, 5, त्यानंतर x3 नाही आहे म्हणून मी या ठिकाणी याचा कोएफिशियंट काय लिहेल तर 0, x4 या ठिकाणी -1 आहे आणि w प्रेझेंट आहे म्हणून 1. आणि इकडे आपण काय लिहितो राईट हँड साईडचे कॉन्स्टंट. राईट हँड साईडचे कॉन्स्टंट कोणते कोणते तुमचे 2 आणि 15. नंतर आपण काय करतो तर या ठिकाणी डेल्टा आय कॅल्क्युलेट करतो. कोणता फॉर्म्युला वापरतो आपण CJ - ZI. मग त्या फॉर्म्युल्यानुसार जर तुम्ही पाहिलं तर बघा पहिला कोएफिशियंट काय 1 मायनस हा काय करतो आपण 0 गुणिला 1 करायचा म्हणजे 0 गुणिला 1 काय झाला तो 0 अधिक -m गुणिला 3 म्हणजे तो काय झाला -3m. मग आता 1 - 3m अशी होईल नाही क्वांटिटी. हा -m आहे -m × 3 म्हणजे तो काय झाला -3m आणि हा मायनस मायनस काय झाला या ठिकाणी मग प्लस म्हणजे 1 + 3m. सेम वे पुढची क्वांटिटी कोणती क्वांटिटी पुढची मग आता 1 मायनस काय होईल तो 2 × 0 = 0 -5m. पुन्हा मायनस मायनस प्लस होईल म्हणजे हा झाला 1 + 5m. फक्त ह्या ज्या टर्म्स आहे ना ह्या तुम्ही अगदी काळजीपूर्वक जर कॅल्क्युलेट केल्या तर उत्तर चुकण्याची शक्यता ही नाहीच आहे. सेम वे त्याच फॉर्म्युल्याने इथली टर्म कॅल्क्युलेट केली 0 हा झाला -m 0 आणि या ठिकाणी जर तुम्ही घेतला 0 तर ती टर्म होईल तुमची 0 केल्यानंतर बघा 0 मायनस 2 गुणिला 0 0 आणि 15 गुणिला m म्हणजे तो काय झाला -15m. कारण बेरीज करतो आपण वजा वजा अधिक म्हणजे ही टर्म काय झाली तुमची परत 15m. आता आपली प्रोसिजर काय आहे की आपण याच्यातला बिगेस्ट एलिमेंट बघतो. बिगेस्ट एलिमेंट किती आहे 1 + 5m. मग आपल्याला बिगेस्ट एलिमेंट भेटला की आपण काय म्हणतो त्या डायरेक्शनने तो काय तुमचा एंट्री व्हेरिएबल. एकदा का एंट्री व्हेरिएबल ठरला की आपण काय करतो मग एक्झिट व्हेरिएबल. एक्झिट व्हेरिएबल काय आपला मग या ठिकाणी तो कसा कॅल्क्युलेट करतो आपण एक्झिट व्हेरिएबल कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण काय करतो तर रेशो घेतो. आता रेशोसाठी आपली या डायरेक्शनने कॉन्स्टंट होता 2 आणि त्याच्या अपॉनला काय लिहिणार आपण 2/2 = 1 म्हणजे कोणता घ्यायचा असतो तर बघा मी हायलाईट करते या ठिकाणी आपण कोणता एलिमेंट घ्यायचा असतो कॉन्स्टंट पुन्हा सांगते बघा या ठिकाणी मी घेणार आहे या ठिकाणी हा 2 हा 2 अपॉन इकडचा 2 म्हणजे किती झाला तो 1. सेम वे दुसरा रेशोसाठी 15/5 म्हणजे किती झाले 3. आता मला सांगा मिनिमम कोणता आहे याच्यातला 1 म्हणून आपण या डायरेक्शनने जो जातो त्याला आपण काय म्हणतो तर एक्झिट व्हेरिएबल. हा झाला एक्झिट व्हेरिएबल आणि हे दोघं इंटरसेक्ट होऊन जिथे मिळतात त्या ठिकाणी आपण त्याला म्हणतो पिव्होट एलिमेंट. म्हणजे आता तुमचा पिव्होट एलिमेंट कोणता झाला तर हा 2 इज युअर पिव्होट एलिमेंट. आता तुमची प्रोसिजर काय आहे काय प्रोसिजर आहे तुम्हाला पण लक्षात असेल सिम्प्लेक्स टेबल पासून आपण बघतोय सिम्प्लेक्स मेथड पासून मेक द पिव्होट एलिमेंट ॲज अ युनिटी. काय आहे पिव्होट एलिमेंटला एक करा ॲज युनिटी म्हणजे एक करा आणि करस्पॉन्डिंग एलिमेंट in that column. इक्वल टू 0 त्याला काय करा तुम्ही 0 करा म्हणजे या ठिकाणी काय करणार आहे मी ह्या 2 ला 1 करणार आहे. मग ह्या 2 ला 1 करण्यासाठी कोणतं ऑपरेशन वापरणार तुम्ही पहिलाच रो येतो म्हणजे कोणतं ऑपरेशन वापरणार 1/2 × R1.
एकदा का तो 1 झाला तुमचा की बघा, पहिल्या रोला मी डिव्हाइड करते 1/2, त्यानंतर 2/2, 1/2, 0/2, 0/2, 2/2. सेम वे करस्पॉन्डिंग कॉलमचा एलिमेंट म्हणजे कोणता, ह्या 5ला मला 0 करायचं आहे. या 5ला जर 0 करायचं असेल तर मी कोणतं ऑपरेशन वापरणार आहे, R2 - 5 टाइम्स R1. 5 टाइम्स R1 म्हणजे याला 5ने मल्टिप्लाय करायचं कोणत्या, या एक्झिस्टिंग याला, आणि याच्यातून वजा करायचं ह्या रो मधून, म्हणजे 1/2. 3 मायनस याला कशाने मल्टिप्लाय करताय तुम्ही, 5ने. 3 वजा 5/2, 3 दुनी 6, 1/2. बघा, त्याच पद्धतीने या ठिकाणी हा 1 आहे, याला 5ने मल्टिप्लाय करताय. 5 मायनस 5 इज 0. याला कशाने मल्टिप्लाय करताय तुम्ही, 5ने. म्हणजे हा काय झाला, 5/2, आणि हा शून्यातून वजा करा, म्हणजे वजा 5/2 म्हणजे -5/2. त्याच पद्धतीने याला 5ने मल्टिप्लाय करा, म्हणजे हा शून्यच राहील, आणि वजा 1 मधून 0 गेला तर वजा 1. याला 5ने मल्टिप्लाय केले तरी तो तसाच राहील, म्हणून तो 1 - 0. याला 5ने मल्टिप्लाय केलं तर तो 10 होऊन जाईल, आणि 15 वजा 10 या ठिकाणी याला 5ने मल्टिप्लाय करतोय ना आपण, 5 दुनी नाही, याला मल्टिप्लाय करायचंय. 5 5, 15 वजा 5 म्हणजे हा किती झाला तुमचा, 10. सेम वे डेल्टा आय त्याच फॉर्म्युल्याने कॅल्क्युलेट करेल. मग आता तुम्ही पुन्हा फॉर्म्युल्याने कॅल्क्युलेट केलं की तुमच्या असं लक्षात येईल की ऑल डेल्टा आय आर नॉट लेस दॅन ऑर इक्वल टू 0, म्हणजे ऑप्टिमॅलिटी क्रायटेरिया सॅटिस्फाय झालेला नाही आहे. ऑप्टिमॅलिटी क्रायटेरिया काय पाहिजे तुमचा, हे सॅटिस्फाय व्हायला पाहिजे, आणि हे झालेलं नाहीये, म्हणून आपण पुन्हा प्रोसीड करणार त्याच पद्धतीने. पुन्हा मी बिगेस्ट एलिमेंट बघते, त्या डायरेक्शनने माझा एंट्री व्हेरिएबल ठरेल. हा बिगेस्ट असल्यामुळं हा झाला तुमचा एंट्री व्हेरिएबल, आणि या डायरेक्शनने एक्झिट व्हेरिएबल आपण कॅल्क्युलेट करतो. कसा, तर आपण काय करतो, कॉन्स्टंट 1 अपॉन त्या डायरेक्शनचा 1/2 म्हणजे हे किती होईल, 2. त्याच पद्धतीने 10 अपॉन 1/2 म्हणजे तो 20. आता या दोघांमध्ये मिनिमम कोणता आहे तर 2, म्हणून ह्या डायरेक्शनने येणारा एलिमेंट हा असेल तुमचा पिव्होट एलिमेंट, म्हणजे 1/2 हा झाला तुमचा पिव्होट एलिमेंट. आपली प्रोसिजरनुसार 1/2 ला आपण युनिटी करू, म्हणजे याला काय करू आपण, 2ने मल्टिप्लाय करू. म्हणजे मी ऑपरेशन कोणतं करणार आहे, 2R1, 2 इंटू R1. याला 2ने मल्टिप्लाय करा, बघा 1 होईल, 2ने मल्टिप्लाय करा 1 होईल, 0 0, 2ने मल्टिप्लाय केलं तर 2 होईल. त्याच पद्धतीने करस्पॉन्डिंग कॉलमचा एलिमेंट तुम्हाला 0 करायचा आहे, म्हणजे काय करेल, याला 1/2 ने मल्टिप्लाय करून वजा करेल, म्हणून R2 - 1/2 R1. आता तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर इथं हा 1/2 ने मल्टिप्लाय करून येणाराच रो आहे, म्हणून आपण इथं सहज करू शकतोय. बघा 1/2 - 1/2 0, 0 - 1, -3 -5/2 -1/2 विच इज -6/2 म्हणजे -3, -1 -0, 1 -0, 10 -1. सेम वे डेल्टा आय आपण त्याच फॉर्म्युल्याने CJ - ZI ने कॅल्क्युलेट केला तर आपल्या लक्षात येईल की सगळे डेल्टा आय काय झाले, इथं सुद्धा लेस दॅन ऑर इक्वल टू 0. म्हणजेच काय, पुन्हा आपला ऑप्टिमॅलिटी क्रायटेरिया हा सॅटिस्फाय झालेला आहे. ऑप्टिमॅलिटी क्रायटेरिया कोणता सॅटिस्फाय झाला आहे, तर डेल्टा आय, ऑल डेल्टा आय लेस दॅन ऑर इक्वल टू 0. And here also in the last table is artificial variable is present at positive level. म्हणजे याचा अर्थ काय, की त्या आर्टिफिशियल व्हेरिएबल W ची व्हॅल्यू इथं आलेली दिसत आहे, आणि ती किती आहे तर 9 पॉझिटिव्ह लेव्हलला आहे. म्हणजे याचा अर्थ ऑप्टिमॅलिटी क्रायटेरिया तर सॅटिस्फाय झालाच, पण आर्टिफिशियल व्हेरिएबल appear at the positive level. Therefore here you also conclude that as in previous example our given LPP has a infeasible solution. This is about the all BigM method, maximization type and minimization type. Now let us move
टू द नेक्स्ट थेरी पार्ट विच इज डिजेनरसी इन LPP. आता कसं आहे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आतापर्यंत सोल्युशन फाइंड आउट केले. मी या ठिकाणी तुम्हाला ग्राफिकल मेथडमध्ये सुद्धा सांगितलं की आपलं जे सोल्युशन आहे ते युनिक आहे की नाही, म्हणजे त्याला अल्टरनेट सोल्युशन आहे का. आपण ज्या पद्धतीने ग्राफिकलमध्ये बघितलं की दिलेल्या LPPला अल्टरनेट सोल्युशन आहे, त्याच पद्धतीने सिम्प्लेक्स मेथडमध्ये सुद्धा आपण काही एक्झाम्पल बघितले की ज्यामध्ये मी दाखवलं की ही या LPPला अल्टरनेट सोल्युशन आहे. असे काही एक्झाम्पल आपण सोडविले. पण आपण आता थेरॉटिकली ते बघू की दिलेल्या LPPला आपण कसं ओळखायचं की त्याला डिजेनरसी आहे, म्हणजे डिजेनरेट सोल्युशन एक्झिस्ट होत आहे. अगदी बेसिकली सुरुवातीपासून आपण बेसिक व्हेरिएबल म्हणजे काय, नॉन बेसिक व्हेरिएबल म्हणजे काय ते बघितलेलं आहे. आणि म्हणून अगदी एका ओळीमध्ये आपल्याला डिजेनरसीची डेफिनेशन करता येते. कशी? इफ द डिजेनरसी इन LPP is occur when one or more basic variable are vanish. म्हणजे जर समजा तुम्ही म्हणाल की कोणते बेसिक व्हेरिएबल, तर समजा दिलेल्या LPP मध्ये तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह फंक्शन मध्ये x1 आणि x2 वापरलेलं आहे, पण तुम्ही सोल्युशन फाइंड आउट करताना x1 किंवा x2 ह्या दोघांपैकी कुणीतरी एकाची व्हॅल्यू 0 होते. म्हणजे याचा अर्थ काय, कुणीतरी एक बेसिक व्हेरिएबल व्हॅनिश होतोय. याचाच अर्थ काय, दिलेल्या LPPला डिजेनरेट सोल्युशन आहे. मग आता हे तर झालं डेफिनेशनच्या बाबतीत. मग हे जर डेफिनेशनच्या बाबतीत झालं तर मग कसं ओळखायचं, तर एक पहिली केस तर आपण सिम्प्लेक्स मेथडमध्ये ऑलरेडी बघितली आहे. पण याच्यामध्ये दोन केसेस प्रामुख्याने तुम्हाला दिसतील. तर पहिली केस अशी असते, इट मे बी अरायझेस ॲट अ इनिशियल स्टेज व्हेन ॲटलिस्ट वन व्हेरिएबल इज 0 इन द इनिशियल basic feasible solution. This will because RHS constant is 0. This is not AND. म्हणजे काय की अगदी सुरुवातीचा टेबल तुम्ही काढला, दिलेला LPP, तुम्हाला LPP दिलेला आहे आणि कॉन्स्टंटची राईट हँड साईड जर 0 असेल, ऑब्वियसली राईट हँड साईड जर 0 असेल, सहज शक्य आहे बघा, जर तुम्हाला मी x1 + x2 = 0 दिलं आणि दुसरा कॉन्स्टंट दिला x1 - x2 = 0, तर या ठिकाणी तुम्ही जर त्याला सॉल्व्ह करायला गेले तर तो देईल तुम्हाला 2x1 = 0, म्हणजे x1 = 0. याचा अर्थ काय, जर x1 0 आहे तर ऑब्वियसली तुम्ही सांगू शकाल की x2 सुद्धा माझा 0 आहे, एकात व्हॅल्यू पुट केली तर. म्हणजे काय की तुमचे बेसिक व्हेरिएबल इनिशियल स्टेजला 0 होऊन जात आहे. म्हणजेच तुम्ही या ठिकाणी कन्क्लूज करू शकतात, कन्क्लुजन असं असतं की दिलेल्या LPPला स्टार्टिंगलाच आपण सांगू शकतो, राईट हँड साईड जर 0 असेल तर गिव्हन LPP हॅज अ डिजेनरेट सोल्युशन, मीन्स देर इज अ डिजेनरसी ॲट इनिशियल स्टेज. नाउ सेकंड केस इज दॅट इट ऑकर इन द सबसिक्वेंट इटरेशन. आता सबसिक्वेंट इटरेशन म्हणजे काय की समजा तुम्ही प्रोसिजर करत आहात आणि ही प्रोसिजर करत असताना समजा तुम्ही प्रोसिजर करत गेले आणि तुम्ही कुठंतरी अशा स्टेजला आले की जिथं तुम्हाला मिनिमम रेशो हा 2 ठिकाणी मिळतोय. म्हणजे आत्तापर्यंत तुम्ही जेवढे पण एक्झाम्पल बघितले, मिनिमम रेशो हा एकच मिळत होता, पण जर समजा 2 ठिकाणी तुम्हाला मिनिमम रेशो सारखा मिळाला, म्हणजे कॅल्क्युलेट करत असताना 2 ठिकाणी तुम्हाला 3-3 किंवा 1-1 असं काहीसं मिळालं, तर अशा केसमध्ये सुद्धा तुम्ही म्हणू शकतात की प्रोसिजर करत असताना मिनिमम रेशो जर 2 ठिकाणी सारखा आला तर दिलेल्या LPPला डिजेनरेट सोल्युशन आहे. सी, व्हेन देअर इज टाय अमंग द मिनिमम रेशो, जसं की मी ऑलरेडी सांगितलं, आर्बिटरी सोल्युशन ऑफ आउटगोईंग व्हेरिएबल इज सिलेक्टेड. म्हणजे आपण आउटगोईंग व्हेरिएबल सिलेक्ट करत असताना जर मिनिमम रेशो 2 ठिकाणी आला तर दिस विल रिझल्ट अदर, म्हणजे दुसरा पण रेशो सारखा. द टाय व्हेरिएबल बिकम 0 इन द नेक्स्ट टेबल. आणि म्हणून ज्याच्यात टाय झाला आहे तो पुढच्या टेबलला आपोआप प्रोसिजरमध्ये 0 होतो आणि ऑब्जेक्टिव्ह फंक्शन मे बी इम्प्रूव्ह ऑर नॉट. ऑब्जेक्टिव्ह फंक्शनची व्हॅल्यू या ठिकाणी इम्प्रूव्ह होऊ शकते किंवा नाही होत. सबसिक्वेंट इटरेशन म्हणजे काय, मध्ये कुठेतरी ड्यू टू द फॅक्ट ऑफ मिनिमम रेशो. दिस विल टेक द चॉईस डिफिकल्ट इन सिलेक्टिंग द रिप्लेसिंग रो
टू इम्प्रूव्ह द सोल्युशन ॲट इच इटरेशन. म्हणजे काय की 2 ठिकाणी मिनिमम रेशो मिळाला, मग तुमच्यासाठी प्रश्न उरतो की मी या ठिकाणी मिनिमम रेशो घ्यायचा कोणता. म्हणून आपण म्हणतो की देअर इज अ डिजेनरसी इन द गिव्हन LPP. This is all about the linear programming problem. In next lecture, we will learn how to remove the degeneracy in the linear programming problem. Thanks, dear friend. If you have any query regarding this concept, you may contact me on this number or write email.